नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीबाबत एक महत्त्वाची अपडेट आहे. ही अपडेट परत परत येत आहे. काही दिवसांपूर्वी आपण बघितलं होतं की 30 नोव्हेंबरपर्यंत संच मान्यता करून 5 डिसेंबरपर्यंत अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करण्यात यावं आणि मग समायोजन केल्यानंतर रिक्त जागांसंदर्भात बिंदू नामावलीनुसार प्रत्येक संस्थेने, प्रत्येक शाळेने त्यांची अपडेट माहिती ही पवित्र पोर्टलला नोंदवायची आहे. त्यासाठी तयारी करावी असं सांगण्यात आलं होतं. पण रिसेंटली यावरती बऱ्याच घडामोडी घडल्या आणि परत एक अपडेट तुमच्या समोर मी घेऊन आलोय. या अपडेटमध्ये मुख्यत्वे मुद्दे जे आहेत ते असे आहेत की संच मान्यता 24-25 नुसार ती रद्द करण्यात यावी. त्या संच मान्यतेनुसार जे अतिरिक्त आणि समायोजन करण्यासाठीची जी रिक्त जागा आहे किंवा जे शिक्षक आहे त्यांचं समायोजन बंद करावं किंवा तुर्तास त्याला स्थगिती द्यावी आणि मग नवीन पद्धतीने 25-26ची संच मान्यता करूनच अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करावं. हे कसं करायचं, नेमकं काय प्रोसेस आहे, नेमकं प्रकरण काय होणार आहे, किती वेळ लागणार आहे, मग नवीन जाहिरात पवित्र पोर्टलला कधी येणार आहे, रजिस्ट्रेशनची प्रोसेस कधी चालू होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींची अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देतोय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी दिलेली माहिती तुम्हाला वीक प्रूफ पण दाखवतोय, त्यांचं परिपत्रक पण दाखवतोय. पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर CTT 2025-26 म्हणजे 26 मध्ये होणार आहे, 8 फेब्रुवारी 26ला होणार आहे, जे तयारी करत असेल त्या विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पेपर 1 पेपर 2 एकत्रितपणे बायलिंग्युअल म्हणा किंवा त्याला मराठी पण त्याचा टच म्हणा, म्हणजे 3 भाषेसहित मराठी, इंग्लिश, हिंदीमध्ये शिकवली जाणार ही बॅच आहे. ही बॅच तुम्हाला 1599 इन्क्लुडिंग GST. सेम रेकॉर्डेड बॅच पण अवेलेबल असणार. रेकॉर्डेड बॅच आणि लाईव्ह रेकॉर्ड बॅच मध्ये काय फरक आहे, तर रेकॉर्डेड बॅच मध्ये सगळ्या विषयांचं लेक्चर्स हे रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अवेलेबल आहे. तुम्ही कधीही कोणताही विषय, कोणताही टॉपिक जाऊन डायरेक्ट बघू शकता. इथे मात्र लाईव्ह लेक्चर दररोज असणार आहे. ते लेक्चर संपल्यानंतर लाईव्ह जर बघितल्यानंतर ते लेक्चर डाउनलोड होणार आणि तिथे अपलोड होणार आहे, तेव्हा तुम्ही ते बघता येणार आहे किंवा बघू शकणार आहात. सो इथे अगदी आत्ताच तुम्ही कोणतेही लेक्चर, कोणता टॉपिक बघू शकता. हा एवढा फरक या दोघांमध्ये आहे. बाकी टीम सारखीच आहे, टीचिंग क्वालिटी सारखीच आहे. यामध्ये टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे, रेकॉर्डेड लेक्चर मध्ये पण आणि लाईव्ह मध्ये पण, आणि तुम्हाला टेस्ट सिरीज पण भरपूर साऱ्या अवेलेबल असणार. सो लगेच जॉईन करा. जे तुम्हाला इच्छुक असेल ती बॅच लगेच जॉईन करा. चला आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, काही दिवसांपूर्वी लोकमतला म्हणजेच 20 नोव्हेंबर 2025ला एक बातमी आली होती. त्यांची बातमीमध्ये हा पण एक मुद्दा चुकीचा होता. बऱ्याच मुलांनी मला कळवलं, मी घेतलं, पण ते 30 नोव्हेंबर पाहिजे होतं. सो लोकमतची बातमी होती की संच मान्यता नोंदणी करा 30 नोव्हेंबर पर्यंत. शाळा शिक्षकांना मिळाला मोठा दिलासा. संच मान्यतेमुळे काय होणार हे पण मुद्दे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये घेतले होते. म्हणजे 30 नोव्हेंबर पर्यंत संच मान्यता करावी. मात्र ही जी संच मान्यता करायची होती ही कोणती होती, तर ही संच मान्यता होती 2024 आणि 25 ह्या वर्षातली संच मान्यता होती. मग या संच मान्यतेनुसार जर अतिरिक्त शिक्षक होत असतील तर या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन पण करणं गरजेचं होतं आणि यांचं समायोजन झाल्यानंतर आणि मग ज्या जागा रिक्त राहतील त्या रिक्त जागांनंतर ऍड देणं अपेक्षित होतं. पण लक्षात घ्या, बऱ्याच संस्थांनी, बऱ्याच शिक्षकांनी आणि अभियोग्यताधारकांनी सुद्धा काही मुद्दे लावून धरले. कोर्टात केसेस गेल्यानंतर कोर्टाने सुद्धा ह्या सगळ्या केसेस जाणून घेतल्या, सगळे मुद्दे जाणून घेतले आणि मग मुख्य मागणी होती जी, ठीक आहे संच मान्यता रद्द करा, ही मागणी होती जी 15 मार्च 2024ला लागू करण्यात आली. त्याच्यानंतर मात्र ह्या केसेस पडल्यानंतर पुढे काही कोर्टाने निर्देश दिले. 14 नोव्हेंबरचा निकाल पण लागला. काय लागला निकाल मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. बघा, त्यानंतर न्यूजपेपर चॅनलला पण आपण बघितलं, TV9ला सांगण्यात आलं महाराष्ट्रातील 600 मराठी शाळा बंद होण्याची शक्यता आणि शिक्षण समायोजन, शिक्षक समायोजन प्रक्रियेत शिक्षण विभागाचा निर्णय, म्हणजे समायोजन करायची प्रोसेस चालू झाली होती आणि ज्या ठिकाणी शिक्षकच उपलब्ध होणार नाही, 0 होणार आहे किंवा 9वी-10वीला जे 3 विषय शिक्षक आपण देत होतो यापूर्वी ते सुद्धा आता राहणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. 10वीच्या परीक्षा तोंडावर होत्या. सो हे सगळे मुद्दे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले होते. त्याचबरोबर महाराष्ट्र इथे लोकमतनीच सकाळनी तात्या लांडगे साहेब आहे, सकाळनी बातमी दिली होती. बघा, राज्यातील 15,000 शिक्षक अतिरिक्त, एवढे शिक्षक अतिरिक्त होणार होते. 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा शासन निर्णय शिक्षकांच्या जिव्हारी. राज्यात 20 पेक्षा कमी पटाच्या 19,000 शाळा होत्या आणि या शाळा जवळपास बंद करण्याचेच निर्देश या माध्यमातून आले होते. ते कधीपर्यंत,
तर बघा शिक्षकांचे 5 डिसेंबर पर्यंत समायोजन करण्याचं ठरलं होतं. म्हणजे 5 डिसेंबर म्हणजे आत्ताच. मग यांचं समायोजन आत्ताच करायचं. अतिरिक्त झाले शिक्षकांचं म्हटलं तर आत्ता जे चालू वर्ग आहेत तिथे मात्र शिक्षक राहणार नव्हते. आणि मग या दरम्यान न्यूजपेपरला पण बऱ्याच शिक्षक संघटनांनी मागणी केली होती की 24-25 ची संच मान्यता न करता तुम्ही संच मान्यता कोणती करा, 2025 आणि 26 ही करा. का? कारण बऱ्याच शाळेमध्ये आता विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे. मागील काही कालावधीमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडीमुळे शिक्षकांनी आणि इतर संघटनांनी सुद्धा इथे जोर लावला आणि विद्यार्थी संख्या वाढवली आहे. खूप चांगली घटना आहे की ही विद्यार्थी संख्या वाढली आहे. आणि शिक्षकांचं म्हणणं होतं 24-25 ची संच मान्यता न करता 25-26 ची करा आणि त्यानुसार अतिरिक्त झाले शिक्षकांचं समायोजन करा. आता हा मुद्दा पण थोडक्यात मी पुढे एक्सप्लेन करतो तुम्हाला. नेमक्या घडामोडी आता मी एक तुम्हाला सांगतो. पहिले संच मान्यता 15 मार्च 2024 चा GR लागू झाला. या GR वरती भरपूर साऱ्या केसेस पडल्या आणि मग कोर्टात ह्या केसेस गेल्यानंतर कोर्ट केसेसचा निकाल लागला हा 14 नोव्हेंबर 2025 ला. आता हा निकाल जो लागला यामध्ये बऱ्याचशा केसेस अशा होत्या की संच मान्यता 24 ची जी 15 मार्च 2024 ला लागू झाली ती लागू करण्यात येऊ नये अशी मागणी जोर धरू लागली. केसेस पडल्या, सगळ्या केसेस कोर्टाने सामील करून घेतल्या आणि त्याच्यावरती निकाल दिला त्यांनी. मग निकाल दिल्यानंतर त्यांनी सांगितलं हा मुद्दा महत्वाचा काय, पुन्हा संच मान्यता प्रोसेस लांबणीवर पडणार. म्हणजे लक्षात घ्या आता 2024 आणि 25 ही संच मान्यता मी केली आणि संच मान्यता केल्यानंतर फॉर एक्झाम्पल नाशिक जिल्हा आहे किंवा नाशिक जिल्हा मी एक उदाहरण घेतलंय. नाशिक जिल्ह्याची संच मान्यता केली आणि यामध्ये नाशिकमध्ये अतिरिक्त झालेले बरेचसे शिक्षक आहे. फॉर एक्झाम्पल मी म्हणतो की अतिरिक्त झालेले शिक्षक 500 आहे, उदाहरण घेतलं मी. मग अतिरिक्त झाल्यानंतर या विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं काय समायोजन करावं लागणार आहे. मग समायोजन करायचं म्हटलं 500 शिक्षकांचं तर यांची बदली किंवा समायोजन दुसऱ्या ठिकाणी त्यांना पाठवावं लागणार आहे. आणि मग त्यानंतर परत एकदा मला काय चेक करावं लागणार आहे की नाशिकमध्ये रिक्त जागा किती आहे, रिक्त जागा किती. समायोजन झाल्यानंतर मग ह्या रिक्त जागांची संख्या लक्षात घेऊन पवित्र पोर्टलला ही माहिती मला नंतर द्यावी लागणार आहे बिंदू नामावली पद्धतीने. म्हणजे कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे अशी ही प्रोसेस होती. पण लक्षात घ्या 24-25 करता करता आता 25-26 पण आले आपल्याकडे. 2025 आणि 26 पण उजाडले आता, म्हणजे चालूच आहे सध्या. मग हे दोघंही आता परत ही प्रोसेस झाली. पहिल्यांदा ही प्रोसेस केली की लगेच तुम्हाला एक 2-3 महिन्यामध्ये 25-26 ची पण संच मान्यता लक्षात घ्यावी लागेल आणि यानुसार परत एकदा तुम्हाला सेम नाशिकला अतिरिक्त किती, समायोजन किती, त्यानंतर समायोजन झाल्यानंतर रिक्त जागा किती आणि परत पवित्र पोर्टलला जाहिरात देणं आहे. मग ही सगळी प्रोसेस डबल आणि लांबणीवर पडणारी आहे. 24-25 करायचं, परत 25-26 करायचं. मग कोर्टाने सांगितले याच्यात केसेसमध्ये हा पण मुद्दा काहींनी टाकला होता की 24-25 ची आता करत बसाल ही प्रोसेस परत पुढे जाणार आहे आणि शिक्षक भरतीची प्रोसेस अजून पुढे ढकलली जाणार आहे. सो यासाठी काय केलंय, चौथा मुद्दा 24-25 संच मान्यतेनुसार अतिरिक्त व समायोजन रद्द करण्यात आलेलं आहे. कारण ही डबल परत प्रोसेस करायची ना. म्हणजे उदाहरणार्थ हा ए नावाच्या शाळेमध्ये एक शिक्षक अतिरिक्त होतोय. मी असं म्हणतोय की एक शिक्षक अतिरिक्त होतोय आणि मग अतिरिक्त झाल्यामुळे कशामुळे तर 2024 आणि 25 ची संच मान्यता आहे. आता 24-25 ला ज्या विद्यार्थी संख्या आहे त्या संख्येवर डिपेंड आहे ना. 24-25 ह्या वर्षामध्ये अकॅडमिक इयर मध्ये जेवढे विद्यार्थी संख्या आहे त्या संख्येनुसार इथे शिक्षक निवडला जाणार आहे. मग सपोज इथे एक शिक्षक एक अतिरिक्त होतोय, मग अतिरिक्त केलेल्या शिक्षकाला लगेच कुठे समायोजन करावं लागणार आहे. समायोजन करून त्या शिक्षकाला दुसरीकडे टाकावं लागणार, दुसरीकडे बदली द्यावा लागणार. पण मात्र 25-26 चा हिशोब जर आपण केला 25-26 चा तर 25-26 ची विद्यार्थी संख्या वाढ झालेली आहे. विद्यार्थी संख्या वाढ झाली आहे त्यामुळे हा जो शिक्षक आहे ना हा अतिरिक्त ठरतच नाहीये. या शिक्षकाची इथेच बदली इथेच ठेवलं तरी चालतंय कारण संख्या वाढलेली आहे. मग हे पण लक्षात घ्यावं लागेल की तुम्हाला ही प्रोसेस करायची गरजच काय. मग वाढली आहे तर आता नवीन 25-26 ची संच मान्यता लक्षात घ्यावी असं सुद्धा कोर्टाने म्हटलं होतं. म्हणजेच 25-26 संच मान्यतेनुसार अतिरिक्त व समायोजन होणार. मग आता हा महत्वाचा प्रश्न आहे. आता पुढे प्रश्न आहे तो की जर असं असेल 25-26 तर शिक्षक भरती पवित्र पोर्टलला नवीन जाहिरात आणि रजिस्ट्रेशन कधी येणार आहे हा एक महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर येतोय. पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की हे झालं का खरंच. ज्याचं प्रसिद्धी पत्रक आहे बघा तुम्हाला इथे दिसते बघायला 29 नोव्हेंबर 2025 हे प्रसिद्धी पत्रक आहे आणि त्यात कुणाला गेलं हे परिपत्रक, विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर
मुंबई सगळ्यांना हे परिपत्रक गेलंय. याचा विषय बघा, सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत याबाबतचं जे परिपत्रक आलं होतं त्याचाही संदर्भ दिलाय त्यांनी बघा. 20 नोव्हेंबर 2025 ला हे परिपत्रक आलं होतं. मग त्यात त्यांनी म्हटलं काय, त्यांनी सांगितलं की जो 15 मार्च 2024 नुसार जो संच मान्यता आहे, ही संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसाराची सुधारित कार्यवाहीचा अवलंब करून समायोजन प्रक्रिया राबवून उर्वरित रिक्त पदांचा तपशील, अतिरिक्त कर्मचारी यादी, रिक्त पदांचा प्रवर्ग, ज्याला आपण रोस्टर म्हणतो, बिंदू नामोली म्हणतो, विषय, अनुदानाचा, व्यवस्थापनाचा प्रकारासह संचालनाला सादर करण्यासाठी संचालनाचे पत्र गेलं होतं बघा. 20 नोव्हेंबर 2025 हे पत्र गेलं आणि त्यांना कळवण्यात आलं होतं. मग त्यांनी सांगितलं आता नवीन काय झालंय मग, तथापि सन 25-26च्या ऑनलाईन संच मान्यताबाबतची पोर्टलवरील कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याने, आता हा मुद्दा लक्षात घ्या की पोर्टलवरची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे 25-26ची, पण 24-25ची संच मान्यतेनुसार अतिरिक्त समायोजन का करावं हा प्रश्न उपस्थित होतो. म्हणून त्यांनी सांगितलंय 24-25 मधील संच मान्यतेनुसार अतिरिक्त झाले शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया माहे डिसेंबर 2025 मध्ये, तुम्हाला माहिती असेल 5 डिसेंबर पर्यंत राज्य लेवलला 20 डिसेंबर पर्यंत करायची होती, मग राबविणे व सन 25-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त होणारे शिक्षक यांच्या समायोजनाची प्रक्रिया संच मान्यता निर्गमित झाल्यानंतर पुनश्च करावी लागणार आहे. हा मुद्दा महत्वाचा, परत रिपिटेशन होणार आहे, तीच प्रोसेस परत करायची. कशाला मग, म्हणजे एक शिक्षक तिकडे पाठवला, इकडे विद्यार्थी संख्या वाढली, परत त्या शिक्षकाला इकडे घेऊन या, म्हणजे लिखित स्वरूपात सगळे आदेश देत बसायचं का? हा, मग त्यामुळे ही असं पुन्हा समायोजन प्रक्रिया राबवण्याऐवजी 25-26च्या संच मान्यता निर्गमित झाल्यानंतरच समायोजन प्रक्रिया करणे योग्य होणार असल्याने शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि प्राथमिक यांच्या स्तरावरून दिनांक 20/11/2025च्या निर्गमित झालेल्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतच्या पत्राला स्थगिती देण्यात येत आहे. काय दिले मग, ही स्थगिती. आता त्यांचं समायोजन होणार नाही, मात्र होणार नाही असं नाही, होणारच, पण कोणत्या संच मान्यतेनुसार होणार आहे? 25-26च्या. 24-25च्या संच मान्यतेनुसार होणार नाही, मात्र शेवटचं वाक्य आहे बघा, सन 25-26च्या संच मान्यता निर्गमित झाल्यानंतर विहित कार्यपद्धतीनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे. सचिंद्र प्रताप सिंग, आयुक्त शिक्षण विभाग यांचं हे परिपत्रक आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ समायोजन होणार नाही असं नाही, होणारच, मात्र कसं होणार आहे? 25-26ची संच मान्यता लक्षात घेऊन होणार आहे. आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शिक्षकांचं म्हणणं आहे हेच होतं की 25-26ची संच मान्यता गृहीत धरावी, आणि बऱ्याच अभियोग्यता धारकांसुद्धा हेच म्हणणं होतं. त्याच्यावर आंदोलनं पण भरपूर केली होती, आपण निवेदन पण भरपूर दिली होती. का? 25-26ला विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे, बऱ्या अंशी वाढलेली, त्यानुसार संच मान्यता लक्षात घेतली तर कदाचित निम्म्याहून कमी शिक्षकांचंच फक्त समायोजन करता येणार आहे, करावं लागणार आहे. बरेचसे शिक्षक आहे त्या जागेवर राहण्याची शक्यता आहे. सो चांगली बाब लक्षात आली आणि त्यानुसार मग आता विचार केला तर जागा कमी होणार की वाढणार? निश्चितच कमी तर होणार नाही, मात्र वाढणार हे निश्चितच आहे. दुसरा मुद्दा, मग शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलचं जाहिरात आणि रजिस्ट्रेशन कधी होणार आहे याबाबत सांगण्यात असं येतं, ही संच मान्यता अपडेट झाल्यानंतर, ही संच मान्यता अंतिम टप्प्यात आहे, संच मान्यता अपडेट झाल्यानंतर दोन गोष्टी, त्यामधनं अतिरिक्त शिक्षक किती आहेत ते आपल्याला कळणार आहे आणि किती जणांचं समायोजन करायचं हे कळणार आहे. आणि हे कळल्यानंतर या संदर्भात ज्या काही सरकारी स्कूल असेल किंवा सरकारी स्कूल किंवा संस्था असेल यांच्याकडनं रोस्टर हे अपडेट होणार, म्हणजेच बिंदू नामावली अपडेट होणार. कोणत्या कॅटेगरीला बिंदू नाव म्हणजे काय, कॅटेगरीनुसार जागा कोणत्या कोणत्या आहे, त्यानंतर विषयानुसार सब्जेक्टनुसार जागा कोणकोणत्या आहे हे अपडेट होणार आहे. आणि त्याच्यानंतर हे काय होणार आहे, पवित्रला काय होणार आहे, जाहिरात देऊ शकणार आहे. मग आता सध्या प्रोसेस कुठपर्यंत आहे तर संच मान्यतेची प्रोसेस ही अंतिम टप्प्यात आहे, याला म्हणूया आपण ही अंतिम टप्प्यात आहे. मग ही झाल्यानंतर पुढची प्रोसेस होणार आहे. मग साधारणतः कदाचित आता म्हटलं जातं असं, सोशल मीडियाला पण आणि न्यूज पेपरला पण बातमी आहे की ज्याला आपण तो जी आता आचारसंहिता चालू आहे, आता ही आचारसंहिता पण लांबतच चाललेली आहे. सो आचारसंहिता ऍटलिस्ट जानेवारी पर्यंत चालेल आणि जानेवारी नंतरच हे रजिस्ट्रेशन पण आणि जाहिरात देण्यासाठी पोर्टल ओपन होण्याची शक्यता आहे. सो हे बदल जे घडामोडी घडताना त्यामुळे काय होतंय, ती दिशा नियोजन योग्य होत नाहीये, हे दिसतंच आपल्या सगळ्यांना. सो त्याच्यामुळेच आता असं वाटतं की जानेवारी नंतरच हे सगळं चालू होऊ शकतं, म्हणजे पवित्र पोर्टल, रजिस्ट्रेशन आणि जाहिरात त्याच्या अगोदर हवं अशी सगळ्यांचीच मागणी आहे. पण एक थोडा अंदाज बघितला आपण सगळ्या प्रोसेस कशा चालू आहे, धीम्या गतीने म्हणा, परत बदल होत आहे, हे करा ते करा हे सांगावं लागतंय आपल्याला सगळ्यांना. अभियोग्यता धारकांना केसेस टाकावं लागतात,
कोर्टाला सांगावं लागतं आणि मग शिक्षण विभाग पुढे प्रोसेस करतं. हे सगळं दिसतंय आपल्याला. सो ही प्रोसेस लांबली तर जानेवारी एंड नंतर म्हणजेच फेब्रुवारीपासून रजिस्ट्रेशन आणि जाहिरात दोन्ही ॲट ए टाइम चालू होण्याची शक्यता दाट आहे. का? कारण मला मी आत्ताच बोललो की ही अंतिम टप्प्यात आहे, याच्यानंतर पुढची प्रोसेस सगळी होणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती आमचंही लक्ष आहे, तुमचंही लक्ष आहे, सगळ्यांचंच लक्ष आहे. त्याची अपडेट मी तुम्हाला व्हिडिओ देत असतोच. पण तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आवडला व्हिडिओ तर लाईक करून मित्रांना पण शेअर करा. आणि तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सीईटीची तयारी करायची असेल तर सीईटीच्या बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्ड दोन्ही बॅचेस चालू आहे. बॅचेस जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. काही शंका असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला नक्की कॉल करा. आणि नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.